नाशिक आयएमएच्या नूतन अध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त आलेल्या आपणा सर्वांचे मनापासून स्वागत। नूतन अध्यक्ष डॉक्टर सुधीर संकलेजा यांना मी विनंती करते की अतिथींना व्यासपीठावरती आमंत्रित करावं। सभागृहामध्ये उपस्थित मान्यवर श्रीयुत राधाकृष्ण गमे डिव्हिजनल कमिशनर, श्रीयुत जलज शर्मा डिस्ट्रिक्ट कलेक्टर, मॅडम नयना गुंडे आदिवासी विकास आयुक्त, सुनील कुमार काले रिटायर्ड सेल्स टॅक्स जॉइंट कमिशनर, श्रीयुत अमर दुर्गुले असिस्टंट रीजनल ऑफिसर MPCB, श्रीयुत संदीप खेडाऊ GST असिस्टंट कमिशनर, डॉक्टर कैलास कामोद, तसंच सभागृहामध्ये उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर, ज्येष्ठ सदस्य आणि IMAचे सर्व सदस्य, आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर नितीन करीर यांचं आपण स्वागत करणार आहोत। डॉक्टर विशाल गुंजाळ यांना मी विनंती करते त्यांनी अध्यक्षांचं स्वागत करावं। साधारण 1925 मध्ये नाशिकमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या काही डॉक्टर्सनी नाशिक डॉक्टर्स युनियनची स्थापना केली। डॉक्टर मोने, डॉक्टर वर्टी, डॉक्टर चोभे, डॉक्टर गुप्ते ही त्यापैकी काही नावे। याचंच रूपांतर नंतर 1940 मध्ये नाशिकच्या IMA मध्ये झालं। 1971 मध्ये IMA स्वतःच्या वास्तूमध्ये म्हणजे आत्ताच्या वास्तूमध्ये काम करू लागली आणि डॉक्टर वसंतराव गुप्तेंचं या कामी खूप मोलाचं सहकार्य आपल्याला मिळालं। स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून नाशिक IMA डॉक्टरांसाठी आणि समाजासाठी कार्यरत आहे। पूर्वी साथीच्या आजारांमध्ये IMAने आरोग्य केंद्र चालवली होती आणि आताही कोरोनाच्या साथीमध्ये लढ्यामध्ये IMA नाशिकचा मोठा सहभाग होता। अजूनही IMA तर्फे आरोग्य शिबिरं आयोजित केली जातात। नाशिक IMA ही एकमेव शाखा आहे जी सविता देसाई रुग्णालयाच्या माध्यमातून लहान मुलांवर उपचार करते। या व्यतिरिक्त लसीकरण केंद्र चालवते, TB सॅनिटोरियम चालवते आणि अशा प्रकारे IMA समाजासाठी भरपूर काम करत असते। तसंच डॉक्टरांसाठी सुद्धा त्यांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक वाढीसाठी दरवर्षी रिफ्रेशर कोर्स केले जातात, वेगवेगळे उपक्रम राबवले जातात। डॉक्टरांबाबतीतले नियम कायदे जसं हॉस्पिटलची नाव नोंदणी, फायर NOC अशा विविध बाबींमध्ये IMA नाशिकनं जबाबदारीची भूमिका निभावली आहे। IMAचे सदस्य म्हणून आपल्यासाठी निश्चितच ही कौतुकाची आणि अभिमानाची बाब आहे। IMAची लिव्ह टू सर्व ही प्रार्थना आता आपण म्हणणार आहोत। मी एक ओळ सांगेन आणि आपण सर्वांनी माझ्या मागून ती म्हणायची आहे। IMAची प्रेयर आपण म्हणत आहोत। मे एव्हरीबडी मे एव्हरी वन ऑफ अस see to it that nobody suffers from any pain or sorrow. I do not ask for crown, nor I wish to be reborn or in heaven. I only want to alleviate the suffering of those people who are burning in fire of sorrow. धन्यवाद। यानंतर IMA नाशिकचे मावळते अध्यक्ष डॉक्टर विशाल गुंजाळ यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते। नमस्कार मित्रांनो, आजच्या कार्यक्रमासाठी जमलेले व्यासपीठावरील मुख्य अतिथी,
IMA महाराष्ट्राचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करेल सर, ज्यांच्या इन्स्टॉलेशन साठी आपण इथे जमलेलो आहोत असे माननीय डॉक्टर सुधीर संगलेचा, अध्यक्ष IMA 2024-25, सचिव डॉक्टर रविराज खैरनार, खजिनदार डॉक्टर ललेश नारका, माझ्याबरोबर जोडीने काम करणारी माझी सहकारी माझी सचिव डॉक्टर माधवी गोरे मुठाळ आणि IMA चे नियोजित अध्यक्ष डॉक्टर निलेश निकम, त्याचप्रमाणे व्यासपीठासमोरील उपस्थित असलेले मान्यवर, शासकीय प्रशासकीय सेवेत असलेले मान्यवर, IMA चे आजीमाजी पदाधिकारी, IMA चे मेंबर्स, समाजातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र आणि IMA चा स्टाफ, सर्वांना मी जागतिक दिनाच्या पूर्वसंध्येला सर्वांना बधाई देतो, शुभेच्छा देतो आणि या इन्स्टॉलेशनच्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. मित्रांनो, IMA नाशिक ही वेगळी संस्था आहे. जसं प्रास्ताविकात सांगितलं की IMA हे एक दोन चॅरिटेबल ऑर्गनायझेशन चालवतं. MTBS आणि सविता देसाई याच्या माध्यमातून आपण हॉस्पिटल्स, TB पेशंट्स आणि पिडियाट्रिक पेशंट जे दुर्गम भागातून येतात, विशेषतः सुरगाणा पेठ, हर्सुल या भागातून येतात, यांना सेवा देतो. IMA ही उत्तर महाराष्ट्रातली 1700 मेंबर्स असलेली सर्वात मोठी शाखा आहे. या शाखेने नाशिकचा पहिला नगराध्यक्ष दिला. या शाखेने महाराष्ट्राला एक आरोग्यमंत्री दिले. या शाखेने महाराष्ट्राला 3 आमदार देखील दिले. अशा सर्व शाखेचे मेंबर्स या ठिकाणी जमलेले आहेत. त्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत आहे. मित्रांनो, मागील वर्षभरात मी माझ्या टीमने झोकून देऊन काम केले. मग ते वेगवेगळ्या फिटनेस माध्यम असो, फायनान्स असो, फॅमिली अटॅचमेंट असो, त्यानंतर झिरो टॉलरन्स अगेन्स्ट द व्हायलन्स असो, त्याचप्रमाणे IMA चं डिजिटलायझेशन असो, IMA कॅशलेस करण्यात असो, ही सर्व कामं करण्यामध्ये आम्ही सर्व झोकून काम दिले. यामध्ये माझ्याबरोबर अग्रेसर होते माझे टीम मेंबर्स. प्रेसिडेंट किंवा अध्यक्ष हा फक्त एक चेहरा असतो, मात्र त्याच्याबरोबर असणारी टीम ही किती धडाडीने काम करते यावर त्या संस्थेचे भवितव्य ठरत असते. आणि मी खरोखर भाग्यवान आहे की मला अशा तरुण तडफदार सहकार्यांची खूप मदत झाली आणि त्यामुळे वर्ष खूप सुखरूप पार पडू शकले. यावर्षी एक महत्वाची टप्पा आम्ही घेतला होता, तो म्हणजे कॅशलेस IMA किंवा पेपरलेस IMA. मला अभिमानाने सांगू इच्छितो की मागील वर्षामध्ये जवळपास 80% काम आम्ही कॅशलेस IMA ने केलं किंवा पेपरलेस IMA ने केलं आणि याच माध्यमातून आम्ही संस्थेच्या खजिन्यामध्ये सुमारे 5.7 लाखाची भर टाकू शकतो. शिक्षकाची मुले असल्यामुळे आमच्या स्वभावामध्ये थोडीशी काटकसरता आहे. प्रत्येक ठिकाणी कसा पैसा जपून वापरावा याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे संस्थेचे आर्थिक हित कसे वाढेल आणि संस्थेच्या खजिन्यात अधिकाधिक कशी भर पडेल याचा आम्ही नियोजन वर्षापूर्वीच करून ठेवलं. यामध्ये मग हॉलचे रिनोव्हेशन असो, टेरेसचे फॅब्रिकेशन असो, MTBS चे ग्राउंड क्लिनिंग असो, अशी अनेक सारे कामे देखील करून आम्ही काहीतरी संस्थेसाठी ठेवू शकलो याचा मला अभिमान आहे. अपार्ट फ्रॉम आवर रुटीन ऍक्टिव्हिटीज लाईक अकॅडमिक्स, फिटनेस, स्पोर्ट्स, कल्चरल्स, यावर्षी आम्ही पोलीस प्रशासनाशी खूप चांगले संबंध ठेवले होते. साधारणपणे 50 ते 60 ठिकाणी तुरळक काही इन्सिडेंट्स घडले, मात्र कोणत्याही ठिकाणी कोणत्याही डॉक्टरला मोठ्या हल्ल्याला किंवा कोणत्याही हॉस्पिटलमध्ये तोडफोड दिली नाही. हे आमचे मोठे यश आहे असे मला वाटते. मित्रांनो, IMA मध्ये मागील 10 वर्षामध्ये काम करत असताना त्यामध्ये मी मॅनेजिंग कमिटी म्हणा, खजिनदार म्हणा, सेक्रेटरी म्हणा, नंतर उपाध्यक्ष म्हणा आणि नंतर अध्यक्ष म्हणून काम करताना वेगवेगळे अनुभव आले. मात्र यामध्ये माझा एक दृष्टिकोन एकदम स्पष्ट झाला की IMA इज लाईक बास्केट. ज्याला जे पाहिजे ते त्याने घ्यावं. ज्याला IMA मध्ये एंटरटेनमेंट साठी यायचं आहे त्याने एंटरटेन घ्यावं, ज्याला स्पोर्ट्स साठी यायचं आहे त्याला स्पोर्ट्स घ्यावं, ज्याला काही हॉस्पिटल संबंधित गरजा आहेत त्याने त्या हॉस्पिटल संबंधित गरजांसाठी यावं. मात्र शेवटी काय, एकत्र येणं गरजेचं आहे. मनुष्य प्राणी हा नेहमी एक कृतिशील कधी बनतो तो एकत्र आल्यावर बनतो. त्यामुळे IMA मध्ये एकत्र येणे आणि आपली युनिटी दाखवणे हे सर्वात महत्वाचे आहे. यावर्षी आमचे ब्रीदवाक्य होते युनायटेड वी राईज, म्हणजे आपण एकत्र आलो तरच आपण पुढे जाऊ शकतो. आणि त्याच अनुषंगाने मी सांगू शकतो की जास्तीत जास्त संख्येने जास्तीत जास्त सभासदांनी IMA कडे आकर्षित व्हावे. मग ते कोणत्या कार्यक्रमासाठी असो, मग ते कोणत्या तुमच्या हॉस्पिटल रजिस्ट्रेशन संबंधित संघटनेसाठी असो, यासाठी जर आपण एकत्र आलो तर आपल्याला कुठेही मागून
मागे पडायची वेळ नाही। या ठिकाणी डॉक्टर नितीन खैरे सर आलेले आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की सर, सध्या डॉक्टरांना प्रॅक्टिस करणं थोडंसं अवघड झालेलं आहे। नाशिकमध्ये तर हॉस्पिटल रजिस्ट्रेशन व इतर इश्यू खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला फेस करावे लागत आहेत। तर या माध्यमातून तुम्ही इथे आले आहेत, तर आमच्या डॉक्टरांना जर तुम्ही काही आश्वासन देऊ शकले, काही याच्यातून तोडगा देऊ शकले, तर आम्ही निश्चितच तुमचे उपकृत राहू। आणि आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल नाशिक आयएमएच्या वतीने आपले पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मला वर्षभर अध्यक्षपदासाठी जी काम करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल सर्व आयएमएचे पुन्हा एकदा आभार मानतो। धन्यवाद। थँक्यू गुंजय सर। मगाशी स्वागत करताना दोन महत्वाची नावं माझ्याकडून राहून गेली। डॉक्टर सुधीर संकलेचाचे आई आणि बाबा, संकलेचा सर आणि व्हॉइसच्या अंकाचं आपण प्रकाशन करणार आहोत। सर इकडे समोर। यानंतर आपण नूतन अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न करत आहोत। मी तशी अध्यक्षांना विनंती करते। डॉक्टर रविराज खैरनार नूतन सचिव, डॉक्टर माधवी मुठाळ मावळत्या सचिव, कार्यकारिणी सदस्य डॉक्टर किरण शिंदे, डॉक्टर अनूप भारती, डॉक्टर मिलिंद भराडिया, डॉक्टर स्मिता माथुरे, डॉक्टर श्याम, डॉक्टर शलाका बाबू, डॉक्टर श्रेया कुलकर्णी, डॉक्टर ललेश नहार, डॉक्टर पंकज भट्ट, डॉक्टर किशोर वाणी, डॉक्टर शिल्पा दयानंद, डॉक्टर कपिल भाटेकर, डॉक्टर निलेश जेजुरकर, डॉक्टर सागर भालेराव, कोऑप मेंबर्स आहेत डॉक्टर सौरभ भालेराव, डॉक्टर सौरभ संकलेचा, डॉक्टर स्वाती संजरी, डॉक्टर
जोशी, डॉक्टर गिरीश, डॉक्टर सुमती शिंपी, डॉक्टर निखिल सोनावणे, शिल्पा पाटील, डॉक्टर मयुरी सावकार. डॉक्टर राजेंद्र मेहते पण कमिटी सदस्य आहेत. प्रमोशन नंतर माझ्या बाजूला आयएमए नाशिक शाखेचे नूतन अध्यक्ष डॉक्टर सुधीर संकलेचा हे व्यवसायानं पॅथॉलॉजिस्ट असून 1995 पासून नाशिकमध्ये कार्यरत आहे. आयएमए आणि त्यांचा ऋणानुबंधही बराच जुना आहे. 2007 मध्ये त्यांनी सचिव या पदाची आणि 2010 मध्ये व्हाईस प्रेसिडेंट या पदाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली. मागच्या 9 वर्षापासून ते इलेक्शन कमिटीचे सदस्य आहेत. 2009 मध्ये आयएमएच्या डिरेक्टरीचं आणि 3 वर्ष व्हॉइसच्या संपादकाचं महत्वाचं काम त्यांनी सांभाळलं होतं. आयएमएच्या एक जोशी सभागृहाच्या नूतनीकरणाच्या कामात आणि MTPSच्या कामाचं सुसूत्रीकरण करण्याच्या कामात त्यांचा महत्वाचा सहभाग होता. नागपूर IGMCचे 1990 मध्ये बेस्ट आउटगोईंग स्टुडंट आणि आता UG आणि PG स्टुडंट्सच्या अध्यापनाचा प्रोफेसर म्हणूनही 17 वर्षाचा अनुभव असलेलं हे दांडगं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा व्यवस्थापन कौशल्याचा अनुभवही भरपूर आहे. असोसिएशन ऑफ सायटोलॉजिस्ट ऑफ महाराष्ट्र 2017 ते संस्थापक आहेत. 2014 मध्ये झालेल्या स्टेट पॅथॉलॉजी कॉन्फरन्सचे ते ऑर्गनायझिंग सेक्रेटरी होते. नाशिक पॅथॉलॉजी असोसिएशनचेही अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. नॅशनल बॉडी ऑफ पॅथॉलॉजिस्टचे ते इलेक्टेड EC मेंबर आहेत. अशा अनुभवांनी समृद्ध असलेले डॉक्टर सुधीर संकलेचा हे एक बहुआयामी, हरहुन्नरी, प्रसन्न व्यक्तिमत्व आहे. वृत्तपत्रांमधलं स्तंभलेखन, मनाली ते खारदुंगला सायकलिंग ट्रिप, आयएमएच्या गाण्याच्या नॅशनल स्पर्धेतले फायनलिस्ट, अनेकविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू आहेत. सखोल वाचन आणि चिंतनशील मनोवृत्ती डॉक्टर सुधीर संकलेचा अनेकांचे प्रिय मित्र आहेत. मी त्यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. नमस्कार. आजच्या या पदग्रहण सोहळ्याचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आणि आमचे कौटुंबिक मित्र डॉक्टर नितीन करीर, माझे व्यासपीठावरील इतर सहकारी, मावळते अध्यक्ष डॉक्टर विशाल गुंजाळ, मावळते सचिव डॉक्टर माधवी, पुढील वर्षाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर निलेश
निकम, माझे सहकारी सचिव डॉक्टर रविराज खैरनार, खजिनदार डॉक्टर ललेश नाहटा, माझ्या मॅनेजिंग कमिटीचे सर्व सदस्य, सभागृहात उपस्थित असलेले ज्येष्ठ अधिकारी वर्ग, ज्यात जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, माझे कुटुंबीय, माझा मित्र परिवार, आपल्या IMAचे ज्येष्ठ सदस्य डॉक्टर प्रकाश जोशी सर, डॉक्टर पूर्णपात्रे सर, अनेक जण आहेत ज्यांची नावं मी घेऊ शकत नाही, बरीच मंडळी आहेत. माझ्या प्रेमापोटी आलेले आपण सगळे, सर्वप्रथम मी स्वागत करतो आपलं सगळ्यांचं. मला वाटतं हा थोडासा एक औपचारिक असला तरी हा थोडा एक कौटुंबिक सोहळा असतो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही आनंदाचे क्षण असतात. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबियांसाठी हा असाच एक आजचा आनंदाचा क्षण आहे. गेल्या वर्षात खरं तर आमच्या कुटुंबात खूप आनंदाचे क्षण आले. त्यातला हा आजचा एक आहे. मी प्रेसिडेंट होणार. करीर साहेब चीफ सेक्रेटरी झाले. हा आमच्यासाठी अजून एक खूप मोठा आनंदाचा क्षण. आमच्या घरात सौरभ आणि सायलीला आम्हाला नातू झाला. सौरभ सायलीला मुलगा झाला. हा आमच्यासाठी खूप मोठा आनंदाचा क्षण. माझा मुलगा सलील यंदाच KM मधून MBBS पास झाला. माझा पुतण्या साहिल पास झाला. हा देखील आमच्यासाठी खूप मोठा आनंदाचा क्षण. खरं तर हे वर्ष खूप आनंदाचं आहे. त्यातलाच कदाचित हा शेवटचा आनंदाचा क्षण या वर्षातला असावा. काही योगायोग आहेत जे मला इथे शेअर करावेसे वाटतात. 2007 साली याच व्यासपीठावर मी आउटगोईंग सेक्रेटरी होतो. माझा मोठा भाऊ इनकमिंग प्रेसिडेंट होता आणि त्याही वेळेला डॉक्टर करीर साहेबच त्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते. दुसरं महत्वाचं म्हणजे तोही 6 एप्रिलच होता. आज आपले दुसरे अतिथी येऊ शकलेले नाहीत. डॉक्टर दिनेश ठाकरे, त्यांना व्हायरल बसला काला. तेही पॅथॉलॉजिस्ट आहेत. राज्याचा अध्यक्ष पॅथॉलॉजिस्ट आणि ब्रांचचा अध्यक्ष पॅथॉलॉजिस्ट हाही एक योगायोग आहे. आपण जाणतो खूप वर्षांनी मागच्या वर्षी निवडणूक झाली. माझ्यावर सगळ्या आपल्या सदस्यांनी विश्वास टाकला. वर्षभर मी खूप जणांशी चर्चा केली की काय करायला हवं, का लोकांनी एवढा माझ्यावर विश्वास टाकला. तर माझ्या असं लक्षात आलं की प्रत्येकाने मला वेगवेगळी गोष्ट सांगितली की तू हे कर, तू हे कर, तू हे कर. आणि मग सगळी गोळाबेरीज करता मी थोडस विभागणी केली की यात मुख्यत्वे डॉक्टरांचे प्रश्न आहेत आणि संघटनेचे प्रश्न आहेत. डॉक्टरांचे प्रश्न जेव्हा मी विचार करत होतो तर डॉक्टरांचे काय काय प्रश्न आहेत, तर डॉक्टरांचे पण वैद्यकीय व्यवसायाचं स्वरूप हे गेल्या 10 ते 15 वर्षात खूप बदललंय. मी सचिव असतानाची वैद्यकीय सेवा आणि आज असलेली वैद्यकीय सेवा यात जमीन आसमानचा फरक झाला. सगळे पॅरामीटर्स बदलले. त्यावेळी छोटी दवाखाना, छोटी नर्सिंग होम्स, आज आपण बघतोय की मोठ्याले हॉस्पिटल्स, ग्रुप प्रॅक्टिसेस, कॉर्पोरेट हॉस्पिटल्स. आपले चॅलेंजेस फार बदलले. डॉक्टरांच्या प्रश्नांची मी एक लिस्ट केली आणि माझ्या असं लक्षात आलं की ही खूप मोठी लिस्ट आहे. काय काय प्रश्न आहेत डॉक्टरांचे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो माझ्या लक्षात आला तो म्हणजे डॉक्टरांचं हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन. हॉस्पिटल रजिस्ट्रेशन मध्ये कॉर्पोरेशन आहे, प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे, NPCB आहे, फायर आहे, बायोमेडिकल वेस्ट आहे. विविध लेवलवरचे सरकारी ज्या काही आपल्याला पूर्तता करायला लागतात त्या संदर्भातले आपले प्रश्न खूप आहेत. दुसरं माझ्या लक्षात आलं की पूर्वी आपण आपल्या पद्धतीने हॉस्पिटल चालवत असू, आज मात्र आपल्याला एका स्ट्रक्चर्ड पद्धतीने हॉस्पिटल चालवायला लागतात. कारण आपल्याला ऍक्रिडिटेशन अनिवार्य झाली आहे. आपल्याला जर प्रॅक्टिस करायची असेल तर NABH सारखी ऍक्रिडिटेशन आपल्याला अनिवार्य झाली आहेत.
कारण इन्शुरन्स सेक्टर खूप वाढला आहे. तर ह्या ऍक्रिडिटेशनशी रिलेटेड आपल्या डॉक्टरांचे खूप प्रश्न आहेत. मोठाले हॉस्पिटल्स जी असतात त्यांच्याकडे त्यांची मोठी टीम असते, कॉर्पोरेट हॉस्पिटलकडे त्यांच्याकडे वेगळं बजेट असतं, त्यांच्या स्टाफसाठीचे ट्रेनिंग असतात. पण छोट्या हॉस्पिटलला मात्र हे बरेच प्रश्न सतावतात. इन्शुरन्स सेक्टरमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत. पेशंटशी रिलेटेड आपले प्रश्न खूप वाढलेले आहेत. डॉक्टर आणि रुग्ण संवादात बरेच बदल झालेले आपल्याला दिसून येत आहेत. त्या अनुषंगाने डॉक्टरांवरचा अविश्वास आणि त्या अनुषंगाने आपल्यावरील वाढलेले हल्ले म्हणा किंवा अब्यूज म्हणा याच्या प्रमाणात देखील वाढ झालेली आहे. या अनुषंगाने आपल्या लोकांचे मेडिको लिगल प्रॉब्लेम्स हे पण वाढलेले आहेत. सो ही सगळी लिस्ट अजून खूप मोठी आहे. पण थोडंसं प्रायोरिटाईज करताना माझ्या लक्षात आले की हे महत्वाचे आपले प्रश्न आहेत जे आपल्याला येत्या काळात ऍड्रेस करायला लागणार आहे. IMA एक संघटना म्हणून मी जेव्हा विचार करत होतो तर IMA संघटना देखील खूप बदलली आहे. आपल्याकडे आज 1800 मेंबर्स आहेत. आपल्या संघटना खूप मोठी झाली. मी आलो तेव्हा माझ्यामध्ये 400-450. अर्थातच संघटना वाढली की त्यात बरेच प्रश्न येतात. सिनियरिटी येते, ज्युनियरिटी येते, ग्रुपिझम्स येतात आणि आपण हे अनुभवतो. गेली 2 वर्ष सलग आपल्याकडे इलेक्शन झाले. कुठेतरी आपल्याला संघटना देखील रुळावर आणणं गरजेचं आहे. कारण इथून पुढे आपण आपल्या सदस्यांना अँसरेबल असणार आहोत. घटना आपली खूप जुनी आहे. घटना दुरुस्तीचं काम आपण मध्यंतरी केलं होतं. ते काही कारणास्तव ते बारगळलं आहे, ते प्रलंबित आहे. आपल्याकडे कुठल्याही प्रकारच्या SOPs अवेलेबल नाही. सर्वसाधारण जर आपण बघितलं तर आपलं IMAचं वर्ष हे प्रेसिडेंट्स इयर असतं. त्या वर्षाचा प्रेसिडेंट त्याचा अजेंडा ठरवतो आणि त्या पद्धतीने तो काम करतो. कुठेतरी आता आपण सिस्टीम ड्रिव्हन संघटना करणं गरजेचं आहे की प्रेसिडेंट कोणीही येऊ, आपली संघटना एकाच पद्धतीने चालली पाहिजे. तर आपण लॉंग टर्म गोल्स साध्य करू शकू, तर आपण काहीतरी लांबचं स्वप्न बघू शकू असं मला वाटतं. मेंबर्स डाटा असेल, आपली निवडणूक प्रक्रिया असेल, बऱ्याच त्याच्यात त्रुटी आहेत ज्या दुरुस्त करणं एक संघटना म्हणून मला आवश्यक वाटलं. मग या सर्व गोष्टींचा विचार करताना मी थोडासा विचार करायला लागलो की आपण काय करू शकतो. यात काही गोष्टी अशा आहेत की ज्या 1 वर्षात करणं केवळ अशक्य आहे. इट्स अ लॉंग टर्म गोल. सो मी जेव्हा सोल्युशन्सचा विचार केला तेव्हा सर्वप्रथम माझ्या असं लक्षात आलं की वी नीड टू डिजिटाइज. काही प्रमाणात ऍज फार एज पेमेंट्स आपण डिजिटायझेशन केलेलं आहे. कॅशलेस आपण पेमेंट्स घेत आहोत जे डायरेक्ट बँकेत. पण आपला जो डेटा आहे तो मात्र आपण डिजिटाइज केलेला नाहीये. तर आपला डेटा डिजिटाइज होणं गरजेचं आहे. आणि सगळी जी काही इन्फॉर्मेशन आहे ती जर आपल्याला एका क्लिकवर अवेलेबल झाली तर खूप चांगलं होईल असं मला वाटतं. करीर साहेब आज आपल्यात आहेत. मला आठवतंय की महाराष्ट्रात साहेब IGR असताना त्यांनी जे काही केलं गेली 20 वर्ष संपूर्ण भारतात आजही महाराष्ट्राचं नाव घेतलं की स्टॅम्प रिफॉर्म्स आणि डॉक्टर करीर सिनोनिमस. त्यावेळेची गोष्ट आज 20 वर्षांनी पण आपण बघतो की त्यानंतरही फारसा बदल झालेला नाही. आणि ते जे काही त्यांनी त्या धर्तीवर काहीतरी आपण छोट्या प्रमाणात आपणही काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटलं. म्हणून एक IMAचं ऍप बनवण्याचं एक मी ठरवलं. इनफॅक्ट आज पदग्रहण आहे पण गेल्या महिन्याभरापूर्वीच मी त्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की येत्या काही दिवसात किंवा 1-1.5 महिन्यात हे ऍप ऍक्टिव्हेट होईल. या ऍपद्वारे आपण काय काय करू तर ह्या ऍपद्वारे आपण सगळं काही करू शकतो. इट इज वंडरफुल. आपण ऑलरेडी आता सगळे बऱ्यापैकी मोबाईल सॅव्ही झालेलो आहोत. त्यामुळे आपण जर त्याचा वापर योग्य पद्धतीने केला तर IMA काय सुरू आहे, IMA काय करतीये, तुम्हाला सगळा आपल्या मेंबरचा डाटा असेल किंवा त्यांचा अगदी मेंबर प्रोफाईल असेल की एखाद्या मेंबरचं तुम्हाला दवाखाना कुठे आहे त्याचं गुगल मॅपिंग असेल, आपल्याला सरकारी कामांसाठी लागणारी जी माहिती हवी असेल त्याची माहिती देऊ शकतो, आपल्या वेबसाईट लिंक्स देऊ शकतो. अगदी आपल्याला काही व्हेंडर्स हवे असतील, आपल्याला काही कुठलीही गोष्ट ऍज अ डॉक्टर म्हणून मला जे काही लागतंय ते जर मी ऍप उघडल्यावर मला मिळू शकत असेल तर मला वाटतं
that would be one big fundamental job which I feel would be done for our IMA members. आणि त्यानिमित्ताने आपण कायम IMA शी जोडले जाऊ असं मला वाटतं. हे माझं स्वप्न आहे आणि माझ्या सर्व सहकार्यांच्या मदतीने, आपल्या सर्वांच्या इनपुट्सच्या मदतीने मला वाटतं हे पूर्ण होईल याची मला खात्री वाटते. दुसरं मला वाटतंय की मी मगाशी म्हणालो की ऍक्रेडिटेशन इसेन्शियल झालेले आहेत. ट्रेनिंग प्रोग्राम्स IMA ने सुरू करावेत असं मला वाटतं की प्रायमरीली IMA शुड बी अ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, की आपल्या स्टाफसाठी लागणारे ट्रेनिंग, टेक्निशियन्ससाठी लागणारे ट्रेनिंग, नर्सिंग स्टाफसाठी लागणारे ट्रेनिंग, हे जर सगळे वर्षभर आपल्या स्टाफसाठी आपण उपलब्ध करून दिले तर मला वाटतं अगेन ऍज अ मेंबर आपण काहीतरी आपल्या सदस्यांना युजफुल गोष्ट देऊ शकू असं मला वाटतं. कल्चरल आणि अकॅडमिक प्रोग्राम्स आपले होतच असतात, ती देखील आपली गरज आहे. IMA मेंबरचं वेलफेअर हे खूप महत्वाचं आहे. मला वाटतं वी हॅव टू वर्क फॉर द वेलफेअर ऑफ अवर IMA मेंबर्स. कायदेशीर बाबी ज्या आहेत संघटना म्हणून त्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. खूप काही गोष्टी ओव्हर द पिरियड फॉर व्हेरियस रिझन्स पेंडिंग आहेत, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. करण्यासारखं तसं म्हटलं तर खूप काही आहे. 1 वर्षात कितपत करता येईल माहित नाही, पण मी एक रोडमॅप आखला आहे की ज्यात निदान 50% जरी काम मी करू शकलो तरी मला वाटतं मला बरं वाटेल. आणि पुढचं 50% काम मी निलेशला सांगू शकेल. निलेश माझ्या सोबत आहे, निलेशला घेऊन मी काम करणार आहे. सो मे बी 2 वर्षाचा एक आराखडा आखून हे सगळं करता येईल असं मला वाटतं. IMA प्रेसिडेंट म्हणून खूप मोठी जबाबदारी आहे. संघटना मोठी होत आहे. ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह मध्ये बघितलं तर ही फार छोटी गोष्ट आहे. IMA प्रेसिडेंट होणं हे आयुष्याचं ध्येय असू शकत नाही, पण आपण प्रॅक्टिस करताना काहीतरी आपल्या मेंबरसाठी आपण देणं लागतो. या भावनेतून थोडंसं मी सुरुवातीपासून संघटना म्हणून काम करत गेलो, वेगवेगळ्या पदांवर काम करत गेलो. हे करत असताना प्रायमरीली मी एक पॅथॉलॉजिस्ट आहे आणि पॅथॉलॉजिस्ट म्हणून प्रोफेशनल सॅटिस्फॅक्शन जर मला मिळालं नाही तर मी इतर कुठलंही काम करू शकणार नाही. हे प्रोफेशनल सॅटिस्फॅक्शन मला मिळालं त्याबद्दल मी खूप जणांचा कृतज्ञ आहे. हा कौटुंबिक सोहळा आहे माझ्यासाठी, हा एक आनंदाचा क्षण आहे. आउट ऑफ द वे जाऊन मी इथे काही जणांचा उल्लेख करू इच्छितो की ज्यांच्यामुळे मी माझं प्रोफेशनल सॅटिस्फॅक्शन, माझं कामाचा आनंद मला ज्यांनी मिळवून दिला. डॉक्टर भरत केळकर, डॉक्टर मृणालिनी केळकर, डॉक्टर विजयलक्ष्मी गडोळकर, डॉक्टर संजय गडोळकर, डॉक्टर नितीन आणि नेहा लाड, डॉक्टर मनोज आणि रश्मी चोपडा, डॉक्टर पुष्कर लेले, राजेंद्र नेते, डॉक्टर संजय आहेर, संजय कदम, रवी वाघ, रवी खैरनार, माझा भाऊ चंद्रकांत, डॉक्टर नितीन बोरसे, डॉक्टर राजेश वाळकर, डॉक्टर शैलेश बोंडाले, खूप जण आहेत की ज्यांच्यामुळे मला पॅथॉलॉजीला काम करण्याचं खूप समाधान मिळालं आणि त्यातही मी काही करू शकलो. मी या सर्वांचा खूप खूप कृतज्ञ आहे. शेवटी मी जो काही आहे आणि ज्यांच्यामुळे आहे ते माझे कुटुंबीय. माझे वडील आज 28-29 वर्षांच्या प्रॅक्टिस नंतर देखील नाशिकमध्ये माझी आणि माझ्या भावाची ओळख ही ओसवाल सरांचे चिरंजीव अशीच आहे आणि त्याचा आम्हाला सारखा अभिमान आहे. माझं आणि माझ्या मुलांचं भविष्य घडवणारे माझे वडील आयुष्यभर सुचतीच्या रस्त्यावर चालले. आमच्या कुटुंबियांसाठी महात्मा गांधी नंतर आमचे वडीलच आहे. माझी आई आयुष्यभर कष्ट करून आमच्यावर संस्कार केले. प्रसंगी खूप वाईटपणा घेतला तिने आणि आमच्या सुप्त गुणांना कायम तिने लहानपणापासून प्रोत्साहन दिलं. मला वाटतं आज जे काही इतर क्षेत्रात थोडंफार आम्ही करतोय ते सगळं श्रेय माझ्या आईचं आहे. 60व्या वर्षानंतर तिने स्वतःसाठी काही करावं म्हणून कविता लिहायला सुरुवात केल्या आणि आज ती नाशकातली एक प्रसिद्ध कवयित्री आहे. माझा मोठा भाऊ सुनील डोळ्यावर पट्टी बांधून ज्याच्या वाटेवर आजवर मी चाललो, माय फ्रेंड, माय फिलॉसॉफर अँड माय गाईड, सगळेजण जाणतात माझ्या जे काय आहे त्याच्यात त्याचा फार मोठा वाटा आहे.
माझी हक्काची सपोर्ट सिस्टीम माझी वहिनी डॉक्टर सुनीता, जेव्हा केव्हा एक वेगळी सपोर्ट सिस्टीम आपल्याला लागते तेव्हा ती कायम माझ्या पाठीशी असते. शेवटी माझी बायको कल्पना, जिच्याशिवाय मी अपूर्ण आहे. तिच्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे. प्रॅक्टिस आणि शेतीसारखा व्यवसाय सांभाळून माझ्या मुलांचं भविष्य तिने घडवलं, एवढं नक्की सांगू शकतो. शेवटी माझी कोणी 2 मुलं, माझा मोठा मुलगा सलीम आणि माझी मुलगी तन्वी. सलीम नुकताच KM मधून सेकंड MBBS पास झालाय. दोघं नेट मध्ये टॉपर होते. आणि मुलांचा आनंद मला वाटतं एक वेगळा असतो. तो आनंद या 2 मुली मुलांनी मला दिलाय. तुम्ही सगळे माझे सहकारी मित्र, माझे शालेय मित्र, माझे गोल्डन ग्रुप आहे. विश्वास ठाकूर आमचा मित्र, त्याच्याबरोबर माझे 20 मित्र आहेत. इतर सगळे मित्र परिवार खूप मोठा आहे. आणि सगळ्यात शेवटी एक आदर्श व्यक्तिमत्व, की आदर्शयुक्त आदर्श व्यक्तिमत्व ज्यांना बघून मी खूप घाबरतो. खरं तर कारण डॉक्टर नितीन करीम आमच्या प्रत्येक गोष्टीत ज्याला म्हणतो एक आयडॉल फॉर आवर फॅमिली. या सगळ्यांचा मी अतिशय ऋणी आहे. तुम्ही सगळ्यांनी मला संधी दिली. मला जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. खरं तर एवढ्या हृदय भाषणानंतर औपचारिकतेकडे वळायला थोडा मला त्रास होतो, पण कार्यक्रमाची गरज आहे. मी नूतन अध्यक्षांना विनंती करते की भावी अध्यक्ष डॉक्टर निलेश निकम, नियोजित अध्यक्ष डॉक्टर निलेश निकम यांचा सत्कार करा. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर नितीन करीर यांचा परिचय करून देणार आहे डॉक्टर चंद्रकांत संते. डॉक्टर नितीन करीर हे मूळचे मुळीच आहे. त्यामुळे शालेय शिक्षण प्रवरा पब्लिक स्कूलला झालं. प्रवरा पब्लिक स्कूल हे अतिशय नावाजलेली शाळा, जी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय मेहनत घेणारी आणि अतिशय चांगले प्रोग्राम करणारी होती. शाळेत असताना प्रचंड वाचन, अफाट वाचन. त्यानंतर 12वीच्या परीक्षेनंतर विजय मेडिकलला प्रवेश, MBBS विजय मेडिकल मधून. त्यावेळेस आमचे वर्गमित्र. इंटर्नशिप करत असताना UPSC ची परीक्षा दिली आणि पहिल्याच अटेम्प्टला महाराष्ट्रात पहिले, भारतात 26वे. 1988-89 पासून सुरू झाली प्रशासकीय कारकीर्द. म्हणजे 36 वर्ष एक आदर्श अधिकारी म्हणून ते महाराष्ट्र शासनामध्ये काम करतात. मंत्रालयात म्हणा, बाहेर म्हणा, कोणालाही बोलताना डॉक्टर करीर फाईन ऑफिसर. विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, चव्हाण पासून ते देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत अनेक मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि वेळ प्रसंगी त्यांचा सल्ला घेतला आणि आजही घेतात. असे अतिशय अपराईट, अतिशय नॉलेजेबल, अतिशय बुद्धिमान असे अधिकारी.
त्यांचा परिचय करण्यासारख्या परिचयात सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, वेळेअभावी ते शक्य होणार नाही, पण त्यांच्या कारकिर्दीबद्दल आपण एक 2-3 गोष्टींवर आपण बोलूयात. त्यांच्या पोस्टिंग म्हणजे त्यांची सुरुवात झाली जिल्हा परिषद सीईओ पुणे, त्यानंतर सांगलीचे जिल्हाधिकारी, त्यानंतर IGR म्हणजे इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन स्टॅम्प्स, पुणे महापालिका आयुक्त, पुण्याचे विभागीय आयुक्त, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव, त्यानंतर अर्बन डेव्हलपमेंट म्हणजे नगर विकास, महसूल, वित्त अशा अतिशय महत्वाच्या खात्यांचे प्रधान सचिव किंवा अतिरिक्त मुख्य सचिव, आणि आता महाराष्ट्र राज्यामधलं प्रशासकीय सर्वोच्च पद मिळवणारे पहिले वैद्यकीय पदवीधर महाराष्ट्रातील त्यांची गोष्टी आहेत. पण हे काम करताना त्यांची एक फिलॉसॉफी आहे, त्यांचे काम करताना त्यांचे काही व्हॅल्यूज आहेत, काही प्रिन्सिपल्स घेऊन ते काम करतात. आणि त्याचबरोबर एका प्रशासकीय अधिकाऱ्याचं जे काम आहे की त्यांनी लोकांचे प्रश्न जाणून घेतले पाहिजेत आणि ते सोडवले पाहिजेत, त्याचबरोबर राज्याच्या पुढच्या प्रवासासाठी काही दिशा दाखवली पाहिजे. हे त्यांनी त्यांच्या पहिल्या पोस्टिंग पासून ते आजपर्यंत केलंय. हे सांगायला मला फार अभिमान वाटतो की असे अधिकारी ही खरी राज्याची गरज असते. छोट्या गोष्टी आहेत. जिल्हा परिषद पुण्याला सीईओ असताना नवीन अभ्यासक्रम इन ऍडिशन टू द रुटीन अभ्यासक्रम, त्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा युजली ग्रामीण भागात असतात आणि अतिशय सामान्य घरातली मुलं त्यात शिक्षण घेतात. त्यांच्यासाठी लैंगिक शिक्षण इंट्रोड्यूस करायचं आणि ते करताना, तो अभ्यासक्रम करताना जिल्हा परिषदेतल्या शिक्षकांची मदत घ्यायची आणि त्यांना हा प्रोग्राम करायला लावायचा, अशा अभिनव कल्पना त्याच्या. असिस्टंट कलेक्टर सांगली असताना चांगोली धरणाच्या बॅकवॉटरला 4-5 गावं होती, जिथे जाण्यासाठी 2 टेकड्या ओलांडून जायला लागायचं. अतिशय रिमोट गावं होती, त्यांना कुठलीही सुविधा पुरवणं शक्य नव्हतं. असिस्टंट कलेक्टर असताना ते गेले होते. योगायोगाने सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून ते झाले आणि तिथं पुन्हा गेले तेव्हा त्याच्या लक्षात आलं की परिस्थिती आणखी वाईट होती. शासनाला 4 महिन्याचं रेशन द्यावं लागत असेल, तिथपर्यंत जायला काहीच सोय नव्हती. मग एकदा ते तिथे गेले, रात्री मुक्काम केला. आता छोटीशी 10-12-15 गावं असतील, तिथे एक 10,000 लोकवस्ती असेल सगळ्यांची मिळून, 8,000 लोकवस्ती असेल, 5-6,000 लोकवस्ती. पण मुद्दा असा होता की त्यांना स्थलांतरित करायचं होतं, कारण तिथपर्यंत शासनाला पोहोचणं शक्य नव्हतं. तिथे मुक्काम केला आणि त्यांना सांगितलं की आपण जर इथनं दुसरीकडे हायवेच्या जवळ जर आपण गेलो तर आपल्याला फायदा होणार नाही का. तर त्या लोकांनी एकेकाने प्रॉब्लेम सांगायला सुरुवात केली की माझी आई इथे होती, वारली, तिच्या आठवणी आहेत, माझ्या वडिलांनी हे घर बांधलंय, त्या आठवणी आहेत, आणि अनेकांनी डोळ्यात पाणी आणून सगळ्या गोष्टी सांगितल्या. हे सगळं झालं, सगळ्यांचं ऐकून घेतल्यावर यांनी त्यांना सांगितलं की अरे मी मूळचा पंजाबचा, माझे आजोबा पंजाबातनं महाराष्ट्रात आले, 20 वर्षानंतर पंजाबात होतं तसंच्या तसं घर त्यांनी महाराष्ट्रात बांधलं. नंतर माझे वडील सुद्धा महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात पण एक गाव सोडून दुसरीकडे आले आणि मला शिकायला दुसरीकडे पाठवलं, म्हणून माझी आज प्रगती झाली. आपण तर तेच धरून बसलो तर कसं चालेल. आपल्याला जर प्रगती करायची असेल तर हे करावं लागेल. त्या लोकांनी ऐकून घेतलं आणि कुठलाही प्रॉब्लेम न येता 12-15 गावं स्थलांतरित करता आली. अदरवाईज पुनर्वसनाचे प्रश्न आपण जाणतो की एक गाव पुनर्वसन करायचं म्हणजे पेपरबाजी, पॉलिटिकल प्रेशर्स आणि 1700 गोष्टी असतात. पण काम करण्याची पद्धत अशी आहे की त्या प्रश्नाच्या मुळाशी जायचं, त्या प्रश्नाचं समजून घ्यायचं आणि त्याच्यावर लोकांसाठी पण योग्य असा तोडगा काढायचा. सुधीरने मेन्शन केलं की IGR असताना स्टॅम्प ड्युटीचं संगणकीकरण केलं. ते सुद्धा त्याच्यामध्ये पण 2 गोष्टी आहेत. एक तर प्रक्रिया बदलली. पूर्वी काय असायचं की सबमिट करायचं, पैसे भरायचे आणि नंतर त्याच्यात त्रुटी आल्या तर त्या फुलफिल करत बसायच्या, त्यामुळे ते अनेक दिवस काम चालायचं. प्रक्रिया बदलली की आधी चेक करायचं आणि पूर्ण असेल तरच ऍक्सेप्ट करायचं. सो ही प्रक्रिया बदलणं आपण म्हणतो इथे एवढं सोपं नसतं. त्याला मंत्रिमंडळात पुढे मांडायला लागतं, त्यांना पटवून द्यायला लागतं, त्याची मंजुरी लागते, त्याची प्रोसेस ठरावी लागते. हे सगळं करून त्यानंतर ऍट 1 गो अख्ख्या महाराष्ट्राचं संगणकीकरण केलं आणि दिस वॉज अ लँडमार्क वर्क डन बाय हिम, फॉर विच ही वॉज अपॉइंटेड ॲज अ कन्सल्टंट टू तामिळनाडू गव्हर्नमेंट, पंजाब गव्हर्नमेंट, IT consultant to quite a few states. So हे जे आहे की
मूलभूत बदल सिस्टीमचा अभ्यास करून लोकांच्या सोयीसाठी मूलभूत बदल करणे, त्यासाठी लागणारा सिस्टीमचा दांडगा अभ्यास आणि सिस्टीमवरची कमांड असणे, हे सगळे गुण असणारे ऑफिसर ऍक्च्युअली खूप कमी असतात. नितीन करीत हे अशा प्रकारचे. सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. इतर प्रत्येक पोस्टवर त्यांनी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. त्या सगळ्या सांगता येतीलच असं नाही, तर तेवढा वेळ नाही. आपण सगळे त्यांचं भाषण ऐकूया, त्यातनं आपल्याला आणखी 2 गोष्टी कळतील. डॉक्टर म्हणून एक डॉक्टर इतक्या मोठ्या पदावर पोहोचतो आणि एक मोठा ठसा राज्याच्या प्रशासनावर उमटवतो, ही मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी, तुमचे विजय मेडिकलचे बरेच वर्गमित्र आहेत आणि इतर मित्र त्यांचे सहकारी आहेत, ही आपल्या सगळ्यांसाठी मला वाटतं अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्याबद्दल खरोखर म्हणजे हा अभिमान किंवा हे समाधान आम्हाला मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आम्ही ऋणी आहोत. डॉक्टर नितीन करीत. आभार. चष्मा ठेवल्याबद्दलही आभार. लागेल मलाच. And of course, thank you for your kind words. सुधीर, तुमचे आभार. तुम्ही मला बोलावलं आणि आज इतक्या 200-400 लोकांसमोर सांगितलं की तुम्ही मला घाबरता. मला कोणीतरी घाबरत असेल त्याच्यावरती माझा मुळातच कधी विश्वास नव्हता. आज तुम्ही जाहीर सांगितल्यामुळे मलाही बरं वाटेल. असतं की निदान मुलांनी तरी घाबरावं. त्यांनी आपलं जाहीर सांगून टाकलं. थँक्यू फॉर दॅट. या हॉलमध्ये मी याच कार्यक्रमासाठी दुसऱ्यांदा येतोय याचाही उल्लेख या ठिकाणी झाला. सुनीलच्या चंद्रकांतच्या कार्यक्रमासाठी आलो होतो. 15 वर्ष झाली आणि आज त्याच दिवशी कोइन्सिडेंटली याच सुधीरच्या कार्यक्रमासाठी मी इथे आहे. अतुलच्या कार्यक्रमासाठी इथेच आलो होतं. एक लक्षात आलं मात्र की डॉक्टर लोक कसे हळूहळू पाय पसरवतात. सुनीलच्या कार्यक्रमाला आलो तेव्हा इथे स्टेज नव्हतं, एक टेबल होतं ठेवलेलं. ते टेबल, त्याच्यावरती ते बेडशीट पांढरं असेल किंवा काय रंगीत असेल आता आठवत नाही, आणि फुलं होतं. हे अशी नाही, ते तेव्हाच्या काळात एक फ्लावर पॉट आणि त्याच्यामध्ये प्लास्टिकची फुलं असावी कदाचित. आणि हे नव्हतं, हे स्टेज पीस नव्हतं किंवा आठवत तरी नाही, पण टेबल आठवत. टेबलवरचा तो टेबल क्लॉथही आठवत. त्याच्यानंतर अतुलच्या कार्यक्रमाला आलो तेव्हा हे स्टेज झालेलं होतं, परंतु स्टेज छोटं होतं, इतकं नव्हतं. कारण त्या स्टेजच्या कोपऱ्यावरती बसून आम्ही फोटो काढल्याचं मला आठवतं. आणि आता तर हे सगळं व्यापून घेतलंय. हळूहळू डॉक्टरांनी असंच चांगल्या गोष्टींमध्ये आपले पाय पसरावेत. त्यांना सगळ्यांना त्यांच्या या चांगल्या कामासाठी मी शुभेच्छा देतो. समाजामध्ये तुम्ही असंच पसरत जा. तुमची जी पोहोच आहे, तुमच्या ज्या कला आहेत, तुम्ही ज्या आत्मसात केलेले तुमचे स्किल्स आहेत, त्याच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत, समाजापर्यंत असेच पोहोचत जा, अशी अपेक्षा तुमच्या सगळ्यांकडून या ठिकाणी व्यक्त करतो. IMAच्या या कार्यक्रमानिमित्त IMAची जी नवीन कार्यकारिणी आहे त्यांना मी शुभेच्छा देतो. खरं म्हणजे अशा सगळ्या कार्यक्रमांचा जो एक नियम असतो तो असा असतो की अध्यक्षांचं भाषण हे औपचारिक आणि साधारणपणे 3 मिनिटाचं असतं. परंतु तसं मी करणार नाही. मला 30 मिनिट दिले तेही करणार नाही. त्याच्यामध्ये कुठेतरी आपण जो विषय मला देण्यात आलेला आहे त्या विषयावरती मी बोलेन. विषय असा आहे एथिक्स, इक्विटी अँड इकॉनॉमिक्स फॉर मेडिकल प्रॅक्टिस, अशा किंवा तत्सम काही शब्द आहेत. म्हणजे त्यातले 3 शब्द महत्वाचे आहेत, एथिक्स, इक्विटी आणि इकॉनॉमिक्स. जेव्हा मी पहिल्यांदा या विषयावरती बोलावं असं मला वाटलं तेव्हा मी त्यातला इक्विटी हा शब्द माझा नाही, तर तो ज्याचा आहे त्याचा नामोल्लेख करणं आवश्यक आहे. म्हणून
मी जस्टिस माझ्या दृष्टीने जस्टिस हा शब्द जास्त महत्वाचा होता. मला असं वाटलं की एथिक्स, जस्टिस आणि इकॉनॉमिक्स हे 3 विषय महत्वाचे आहेत आणि त्याच्यावरती वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मी बोलावं असं मला वाटलं आणि त्या अर्थाने मी जरा चाचपणी सुरू केली होती की एखादं कॉलेज आपल्याला बोलवतं का असं भाषण करायला, किंवा भाषण म्हणजे नॉट वन स्पीच बट समथिंग लाईक अ सिरीज ऑफ लेक्चर्स, एक 6 लेक्चर घ्यावेत या विषयावरती असं मला वाटत होतं. ते काय अजून कुठल्या कॉलेजनी बोलवलं नाही, परंतु जेव्हा बोलवतील तेव्हा परंतु त्या दरम्यान सिम्बायोसिसच्या राजू येरवडेकरांनी दुसऱ्या एका कार्यक्रमासाठी बोलवलं आणि त्या ठिकाणी त्यांनी मला, जेव्हा मी या विषयावर बोललो तेव्हा त्यांनी इक्विटी हा शब्द जस्टिसच्या ऐवजी इक्विटी हा शब्द योग्य राहील असं त्याला वाटलं. सो त्याचं आय मस्ट गिव्ह ड्यू क्रेडिट टू हिम की बाजारात काय खपेल हे काही लोकांना जे उत्तम समजलं त्याचं हे एक उदाहरण चांगल्या अर्थाने, नॉट टेक निगेटिव्ह कनोटेशन काय हल्ली सांगता येतं. तर इकॉनॉमिक्स, इक्विटी आणि एथिक्स हे जे 3 शब्द आहेत हे आपल्या प्रोफेशनसाठी फार महत्वाचे आहेत, सगळ्यांसाठीच महत्वाचे आहेत, परंतु आपल्या प्रोफेशनसाठी जास्त महत्वाचे आहेत. कारण ज्या संघटनेचे आपण सगळे सदस्य आहोत, मीही आहे, दर महिन्याला ते जे मासिक आहे ते माझ्या पत्त्यावरती IMAचं गेले अनेक वर्ष येत आहे. IMAच्या पुणे ब्रांचने मला मेंबर करून घेतलं होतं जेव्हा त्यांची नवीन बिल्डिंग झाली, त्या बिल्डिंगशी संबंधित काम करत असताना, आणि त्याच्यानंतर मी आहे आणि ते मॅगझिन येतं माझ्याकडे. त्यामुळे ज्या संघटनेचे आपण सर्व सदस्य आहोत त्या संघटनेची आता सेंटेनरी होईल ना लवकरच. IMA should be doing a centenary in another 4 or 5 years, I think. 1928. So 1928 was when IMA was officially formed. So काही वर्षात सेंटेनरी होईल. आणि IMA ज्या वर्ल्ड ऑर्गनायझेशनचे अफिलिएटेड मेंबर आहे त्यांच्या एकूणच कामकाजामध्ये या विषयाला, इकॉनॉमिक्सचा भाग त्यातला सोडला तर जे इतर 2 विषय आहेत त्याला अनन्यसाधारण महत्त्व त्यांनी दिलेलं. जे पहिलं डिक्लेरेशन होतं वर्ल्ड मेडिकल असोसिएशनचं, ज्याला आपण जेनेवा डिक्लेरेशन म्हणतो, त्या डिक्लेरेशन मध्ये जिथे आपली ओथही आली त्या डिक्लेरेशन मध्ये या मुद्द्यांवरती खूप विचार करून त्याच्याबद्दलचे काही मुद्दे सगळ्या मेडिकल प्रॅक्टिशनर्सनी आणि मेडिकल प्रॅक्टिस करणाऱ्यांमध्ये एक फार महत्वाचा शब्द त्यांनी वापरला होता तेव्हा, सायंटिफिक मेडिकल प्रॅक्टिस करणारे जे लोक आहेत अशांसाठी म्हणून हे असोसिएशन आहे आणि त्या लोकांनी काय करावं आणि कसं करावं याचा एक साधारणपणे आलेख त्यांनी त्या डिक्लेरेशन मध्ये मांडला होता. त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी हे 2 शब्द फार महत्वाचे आहेत, परंतु हे 2 शब्द अपूर्ण आहेत जोपर्यंत आपण 3ऱ्या शब्दापर्यंत येत नाही. आपल्यासाठी एथिक्स म्हणजे आपले प्रिन्सिपल्स, आपण ज्या तत्वांवरती चालतो ती तत्व साधारणपणे, एथिक्सला थोडा मोठा अर्थ आहे परंतु आजच्या आपल्या या चर्चेच्या निमित्ताने आपण त्याचा थोडासा सीमित अर्थ घेऊ. तो अर्थ असा की आपली जी तत्व आहेत, कुठल्या तत्वांवरती आपण काम करावं त्या तत्वांना आपण एथिक्स असं संबोधतो. आपल्यासाठी ते आपण कसं काम करावं हे त्या एथिक्सच्या माध्यमातून ठरतं. आपल्यासाठी जे इक्विटी आहे ते आपण काय काम करावं हे त्या इक्विटीच्या, जस्टिसच्या माध्यमातून ठरतं. आणि आपण का काम करावं याचा जो प्रॅक्टिकल भाग आहे तो या इकॉनॉमिक्स मधून येतो. म्हणजे पैसे कमवण्यासाठी, आपलं आयुष्य चालवण्यासाठी त्यातला जो प्रॅक्टिकल भाग आहे त्यातला एक फिलॉसॉफिकल किंवा फार वरच्या स्तरावरचा एक विचार आहे की आपण मेडिकल प्रॅक्टिस का करतो, तर आपण सुधीरनी ज्याचा उल्लेख केला सॅटिस्फॅक्शनसाठी करतो. आपल्याला याच्यामध्ये फार मोठं समाधान मिळतं आणि ते समाधानच इतकं महत्वाचं आहे की कदाचित दुसऱ्या कुठल्या गोष्टीकडे बघण्याची आपल्याला गरज नाही असं आपल्याला सुरुवातीला तरी वाटतं. नंतर जेव्हा आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिस सुरू करतो तेव्हा जाणवतं की याचं इलेक्ट्रिसिटी बिल पण द्यायला लागतं आणि
आणि कॉर्पोरेशनमध्ये प्लॅन पास करताना ऑफिशियली का होईना ते पैसे द्यायला लागतात. या सगळ्या गोष्टी जेव्हा येतात समोर तेव्हा इकॉनॉमिक्स आपल्याला त्याचं जाणवायला लागतं. तर म्हणून या तिन्ही गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात. त्यातला जो एथिक्सचा भाग आहे तो मला असं वाटतं की ते फाउंडेशन ते आपलं सगळ्यांचं, आपण जसे वाढतो तसं आपल्या सगळ्यांचं ते ठरत जातं. आपली जी तत्व आहेत ही जन्मतः नसतात. आपल्या घरामध्ये काही तत्व रुजतात, बाहेर जातो, मित्रांबरोबर असतो, तिथे काही गोष्टी आपल्याला कळतात. आपलं आयुष्य जसं जसं आपण जगत जातो, आपलं जसं वाचन होतं, आपल्याला नवीन नवीन गोष्टी कळतात, तसे आपली तत्व बदलत जातात आणि ती बदलावी. म्हणजे तत्व ही कायम राहणं अपेक्षित नाही, परंतु एकदा ती तत्व कुठेतरी ठरली की त्या तत्वांची आपण आपलं आयुष्य बांधून घेतो आणि ती तत्व न सोडता आपण आपलं मार्गक्रमण करत जातो. हा जो प्रवास आहे आपली तत्व ओळखण्याचा, आपली तत्व शोधण्याचा आणि ती कायम करण्याचा जो शोध आहे, हा मला असं वाटतं की आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा प्रवास आहे. इतर आपण खूप गोष्टी करतो, खूप गोष्टी शिकतो, खूप ठिकाणी जातो, खूप लोकांना भेटतो, ते सगळं महत्वाचं आहेच. आपण जगतो, आपलं प्रॅक्टिस वाढवतो, आपण लग्न करतो, आपल्याला मुलं होतात, मुलंही पुढे डॉक्टर होतात. तर हेही महत्वाचं आहे. एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट. परंतु त्यातला हा जो प्रवास आहे, आपण आपली मूल्य, आपण आपली तत्व शोधण्याचा जो प्रवास आहे, तो मला असं वाटतं की आपल्या आयुष्याचा सगळ्यात महत्वाचा प्रवास आहे. आणि हा प्रवास आपल्याला महत्वाचा आहे हे ज्या दिवशी आपल्याला समजलं, तत्व आणि तिथपर्यंत पोहोचायला वेळ आहे, परंतु तिथे जायचं आहे हे जेव्हा आपल्याला समजतं, मला असं वाटतं की आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस तो आहे. The day we decide that we need to understand the principles which are going to define us, that day is the most important day of our life. मग हळूहळू आपण ती तत्व शोधत जातो आणि ती तत्व काय आहे याचा आपण अभ्यास करतो. आपल्याला असं वाटतं की काय बरोबर आहे, काय चूक आहे, एवढ्यापुरतं हे एथिक्स आहे का? तर नाही. म्हणजे कदाचित मला एक गोष्ट योग्य वाटते, माझ्या मित्राला ती गोष्ट योग्य वाटत नाही. मग यातलं बरोबर काय चूक काय, या सगळ्या गोष्टींची चाचपणी आपल्याला जी करायला लागते ती दोन फार महत्वाच्या मुद्द्यांवरती करायला लागते. एक मॉरल्सच्या मुद्द्यावरती करायला लागते की समाजाने जे मान्य केलेलं आहे, समाजाने जे चांगलं आणि वाईट म्हटलेलं आहे, धर्मामध्ये, समाजामध्ये ज्या गोष्टी योग्य आणि अयोग्य असं साधारणपणे म्हटलेलं आहे, ती एक चाचपणी आपली असते. आणि त्याही पेक्षा दुसरी एक चाळणी आपण लावतो, ती आपण आपल्या विवेकाची चाळणी, आणि ती मला वाटतं जास्त महत्वाची आहे. जो एक शब्द मला फार आवडतो आणि ज्याचा उल्लेख कदाचित मी मागेही एका भाषणात नाशिकमध्ये केला होता, इथे नाही, दुसरीकडे बोलताना केला होता, सत्सद विवेक बुद्धीचा. तर तो शब्द, मला एखादा शब्द आडला, मला हा शब्द आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, परंतु हा शब्द असा का आहे याचा मला आडला होता. आणि मला जर मराठीतलं काही आडलं तर मी डॉक्टर संकलेचांना फोन करतो. तसं मग एक दिवस रात्री मी त्यांना फोन केला. ते लवकर झोपत नाही, हा इथे चर्चेचा विषय नाही, परंतु नाही झोपत. तर त्यामुळे किती उशिरा फोन केला तरी ते जागे असतात. त्याच्यामुळे त्यांना फोन केला आणि विचारलं मी, हा शब्द असा का आहे, या शब्दामध्ये दोनदा का आहे, असं सत विवेक बुद्धी असा शब्द का आहे. त्यांनी पण त्याचा अभ्यास केला, त्यालाही वेळ लागला, आणि त्यांनी ते नंतर मला त्याचं विश्लेषण सांगितलं की सद आणि असत, चांगलं आणि वाईट, यातला फरक विवेकाच्या कसोटीवरती जेव्हा करता येतो त्याला सत्सद विवेक बुद्धी म्हणतात, आणि ती आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. एथिक्स and values and principles come from this thought process, that आपल्याला आपल्या reason thought वरती, आपल्या विवेकाला विचारून काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे ठरवायचं असतं. केवळ कोणीतरी सांगितलेलं आहे म्हणून नाही, केवळ समाजामध्ये ते रूढ आहे म्हणून नाही, केवळ धर्मात सांगितलेलं आहे म्हणून नाही,
केवळ कुठल्या तरी पुजाऱ्याने सांगितलेलं आहे म्हणून नाही, तर मी विचार करून हे ठरवलेलं आहे की हे योग्य आहे आणि हे अयोग्य आहे. हे जेव्हा मी ठरवतो तेव्हा माझी तत्व कुठेतरी कायम होतात आणि ती तत्व कायम झाली की मग माझ्या आयुष्याचा फाउंडेशन जो पाया आहे तो रचला जातो आणि त्याच्यावरती मग मी माझं पुढचं आयुष्य रचू शकतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी हा प्रवास आणि ही शोध घेण्याची जी प्रक्रिया आहे ती मला वाटतं फार महत्वाची आहे. त्याच्यावरती जो काही वेळ लागेल तो लागेल, परंतु कुठेतरी आपण जेव्हा या एका टप्प्यापर्यंत पोहोचतो जिथे आपल्याला हे समजतं की मी हे करणार आहे आणि हे मी करणार नाही, त्याच्यासाठी मला किंमत मोजायला लागली तरी चालेल, परंतु हे मी नाही करणार. हे नाही करण्याचं जी हिंमत असते ती या तत्वांमधून येते. ती सहज येत नाही. ती किंमत कदाचित कधीतरी खूप जास्तही असू शकते, पण ती जी आहे ती मी मोजायला तयार आहे, कारण मला माझ्या आयुष्यामध्ये ही तत्व महत्वाची आहेत असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा कुठेतरी आपण आयुष्यातलं खरं समाधान मिळण्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू करतो. म्हणजे पहिला प्रवास जो आहे ही तत्व ठरवण्याचा आहे आणि त्याच्यानंतरचा जो प्रवास आहे तो त्या आपल्याला समाधानाकडे घेऊन जाणारा प्रवास आहे, पण त्याच्यासाठी हे आधी होणं महत्वाचं आहे. योग्य अयोग्य ठरवणं ते आपल्या विवेकाच्या कसोटीवरती तपासून मग ठरवणं आणि हे ठरवल्यानंतर आपल्याला त्याच्याशी कायम बांधील राहणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या या तत्वांसाठी आपल्या या एथिक्स साठी फार महत्वाचे आहे. याच्यामध्ये या एथिक्स मध्ये आपल्याला अनेक तत्वज्ञानाच्या जे मोठे लोक आहेत त्यांनी याच्याबद्दलच्या अनेक गोष्टी मांडलेल्या आहेत. त्यातला फक्त मी एकच उल्लेख करतो तो अरिस्टॉटलचा, कारण माझा आवडता फिलॉसॉफर अरिस्टॉटल आहे. प्रत्येकाचा आवडता फिलॉसॉफर वेगळा वेगळा असू शकतो आणि असायला हवा, आणि कदाचित प्रत्येकाला कुणीतरी एक इवन इफ इट इज कदाचित कुणाचा ओशो असेल, कदाचित कुणाचा सद्गुरू असेल, इट डज नॉट मॅटर. What matters is that there has to be somebody who is looking at issues for you, who is thinking about it, and who is coming up with some reasoned arguments, which you can then either accept or not accept. Accept fully or accept partly. ते जे काही असेल, तर माझ्या बाबतीत मी अरिस्टॉटलला खूप मानतो. तर त्याचा जो गोल्डन मीन आहे तो माझ्या दृष्टीने माझ्या एथिक्सच्या प्रिन्सिपल मध्ये मला सगळ्यात महत्वाचा वाटतो की दोन्ही बाजूला जाण्याची गरज नाही. जे काही आहे ते मध्ये कुठेतरी आहे आणि ते मध्ये काय आहे तर ते सत्य आहे. सो एथिक्स इज इसेन्शियली अबाउट फाइंडिंग युअर ओन ट्रूथ, आणि हे जे सत्य आपण शोधतो ते दोन्ही एक्स्ट्रीम्सच्या मध्ये कुठेतरी असतं आणि ते असायला लागतं असं मला वाटतं. म्हणजे काही लोकांना ते एक्स्ट्रीम्सला सापडतं. म्हणजे मी जेवायला बसलो तर मला दोन्ही एक्स्ट्रीम्स आवडतात. मला तिखट खूप आवडतं आणि मला गोड खूप आवडतं. त्याच्या मधलं मला फारसं जमत नाही खायला, मला आवडतही नाही, आणि त्यामुळे मग मी सांगतो की मी आज भात खाणार नाही, पोळी खात नाही, माझा आज उपवास आहे वगैरे, अशा अनेक गोष्टी मी अनेक लोकांना सांगतो. या दोन एक्स्ट्रीम्सला मात्र असेल तर मला मग यातलं कुठलंही कारण न सांगता मी व्यवस्थित जेव. परंतु हे जेवणातलं झालं, जेव्हा इथली भूक आहे ते एक्स्ट्रीम्स वरती चालत नाही, ते गोल्डन मीन वरतीच चालायला, आणि तो गोल्डन मीन आपण प्रत्येकाने शोधणं आपापल्या आयुष्यासाठी आणि आपापल्या प्रॅक्टिससाठी हे फार महत्वाचं आहे. आणि तो जर आपल्याला सापडला तर मला असं वाटतं की पुढचं मार्गक्रमण आपलं सोपंच आहे. दुसरा जो मुद्दा आहे आपल्याला तो इक्विटीचा आहे, तो जस्टिसचा आहे. केवळ मी अनेक वेळा माझ्या कामाच्या बद्दल जेव्हा मी उल्लेख करतो तेव्हा मी असं म्हणतो की मी दोनच प्रश्न विचारतो की हे योग्य आहे का आणि हे न्याय आहे, आणि जर ते तसं असेल तर ते मी करणार. ते करण्यासाठी जर कदाचित नियम किंवा कायदा किंवा इतर काही गोष्टी प्रॅक्टिकल इश्यूज असतात ते जर आडवे आले तर ते बदलण्याचा मी प्रयत्न करणार. मग मी नेहमीच यशस्वी होईल असं नाही, पण निदान मी तो प्रयत्न करणार. मला माझी दिशा जी आहे
मी कुठे वाटचाल करायची याच्यासाठी मी हे 2 प्रश्न विचारतो की हे योग्य आहे का. तर ते योग्य किंवा अयोग्य हे एथिक्स मधून येतं, हे प्रिन्सिपल्स मधून येतं, आणि ते न्याय आहे का हे त्या जस्टिस मधून किंवा इक्विटी मधून येतं. इक्विटीचा सरळ सोपा साधा अर्थ असा आहे की सगळ्यांसाठी हे समान आहे. मी जर माझी प्रॅक्टिस सुरू केलेली असेल तर त्या ठिकाणी मी कुठल्याही एका मुद्द्यावरती कुणाला मज्जाव करतो का, हा इक्विटीचा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ त्याचा हाही आहे की म्हणजे रेस, क्लास, क्रीड या कुठल्याही मुद्द्यांवरती माझ्याकडे माझ्या ट्रीटमेंटकडे येण्यापासून कुणाला मी थांबवतो का, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा जो आहे तो त्याही पेक्षा पुढचा आहे, दोन्ही ऍक्सेसशी रिलेटेड आहे, तो पैशाशी संबंधित आहे की माझी प्रॅक्टिस या लेवलला आहे का की माझ्याकडे ज्याला गरज आहे अशी व्यक्ती येऊच शकणार नाही, त्यांना ते परवडणारच नाही का, असा जो प्रश्न आहे तोही इक्विटीशी संबंधित आहे. आणि मग आपण प्रत्येक जण इकॉनॉमिक्स आणि इक्विटीच्या मधला बॅलन्स कुठेतरी शोधायचा प्रयत्न केला पाहिजे की मला काही गोष्टी गरजेच्या आहेत. मी आता 20 वर्ष प्रॅक्टिस केली, 80 पेशंट कसं पाहतो मला एकदम आठवलं, तो 80 पेशंट पाहतो म्हणजे समाजाची गरज असेल त्यांनी 80 पेशंट रोज पाहावेत अशी, तरी त्यांनी पाहू नये असं मला वाटतं. दुसरे आताच्या या आमच्या आता ज्यांना मी फुलं दिली त्याच्यामध्ये 3 तरी होते. तुम्ही काहीतरी त्यांना तयार करा प्लीज. So the issue is about equity. Equity is about being available, being accessible to all those who actually need your service. ज्यांना तुमच्या ज्ञानाची गरज आहे, ज्यांना तुमच्या स्किल सेटची गरज आहे, जे स्किल सेट तुम्ही त्या सगळ्या समाजाच्या माध्यमातूनच मिळवलेलं आहे, की ज्याला गरज असेल, ज्या व्यक्तीला गरज असेल त्याला ते स्किल सेट अवेलेबल व्हायला पाहिजे. ते जर माझ्या प्रायव्हेट प्रॅक्टिस मध्ये होत नसेल कदाचित, आणि शक्य आहे म्हणजे तर मी दुसऱ्या काही माध्यमातून हे सगळं दुसऱ्या लोकांसाठी कमी दरामध्ये उपलब्ध करून देऊ शकतो का, हा इक्विटीचा प्रश्न आहे. इक्विटी इज नॉट नेसेसरली ऑल्सो अबाउट being available always, but making things available to the people who need it. मला नाही जाता आलं तर मी इतर काही माध्यमातून त्याच सेवा, त्याच पद्धतीच्या सेवा त्या व्यक्तींपर्यंत पोहोचू शकतो का, त्याच्यासाठी मी काय करू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर मी जर माझी प्रॅक्टिस असेल, माझी प्रॅक्टिस काय असती तर डर्मॅटॉलॉजिस्ट झालो असतो, तर डर्मॅटॉलॉजीची माझी प्रॅक्टिस असेल, कदाचित कॉस्मेटॉलॉजीची असेल, असती जर तरच्या बद्दल बोलतोय आपण तर, आणि कदाचित त्या ठिकाणी एक 20-25 वर्षानंतर मी एका टप्प्यापर्यंत पोहोचलो असतो की जिथे मी असं म्हटलं असतं की मी give me an amount 2000 रुपये, is that a good number? 2000 रुपये चार्ज करणार, आणि 2000 रुपये जर मी पेशंटला चार्ज केले तर ऑब्वियसली there will be some people who will not be able to access my services, provided of course my services are so good that people need to be provided to them. तर मग मी काय करायचं, हा जेव्हा माझ्या समोर प्रश्न येईल तेव्हा त्या ठिकाणचं जर एखादं सरकारी हॉस्पिटल असेल, त्या ठिकाणचं एखादं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असेल, त्या ठिकाणी मी जाऊन वेगळं काही काम काही तासांसाठी, काही दिवसांसाठी करू शकतो का, नाही तेही जर मला करता आलं नाही तर त्या ठिकाणी ज्या सेवा पुरवल्या जातात त्या अधिक चांगल्या पद्धतीने पुरवल्या जातील याच्यासाठी मी काही काम करू शकतो का, हेही चालेल. या ना त्या मार्गाने इक्विटी, बॅलन्स जो आहे, बॅलन्स हा दोन्हीकडे प्रिन्सिपल्स मध्ये, एथिक्स मध्ये जितका महत्वाचा आहे तितकाच महत्वाचा बॅलन्स हा इक्विटी मध्ये पण आहे. या ना त्या मार्गाने मी हा बॅलन्स कशा पद्धतीने माझ्या आयुष्याचा सांभाळेन. केवळ मी पैसेच कमवायचे आहेत आणि याच पद्धतीने जर मी करत राहिलो तर कदाचित मला सर्व्हिस मधलं जे समाधान आहे, म्हणजे या मेडिकल सर्व्हिस मधलं जे समाधान आहे ते कदाचित मला मिळणार नाही. आणि मग मी कशासाठी आलो, मी हे का केलं, असे प्रश्न जर मला 30, 40, 50 वर्षानंतर पडणार असतील तर
ते फारच घातक आहे. म्हणून मला हे आधीच याच्यावरती काम केलं पाहिजे. आधीच हा बॅलन्स मला आयुष्यामध्ये शोधला पाहिजे. आणि तो जो बॅलन्स आहे इक्विटीचा, तो मला असं वाटतं की इतर मुद्द्यांपेक्षा तसा सोपा आहे. जो तिसरा मुद्दा आहे आणि शेवटच्या 5 मिनिटांमध्ये तो मी संपवतो, कारण 10च्याही पुढे आपण जाऊ नये, तो इकॉनॉमिक्सचा आहे. आणि इकॉनॉमिक्स मध्ये देखील जर काही सगळ्यात महत्वाचं असेल तर ते बॅलन्स आहे, गोल्डन मीन आहे. इकॉनॉमिक्सचं एक साधं सोपं तत्व आहे की माझा जो खर्च आहे त्याच्यापेक्षा माझं इन्कम थोडं जास्त असायला पाहिजे. हे बेसिक तत्व इकॉनॉमिक्स आहे. म्हणजे इकॉनॉमिक्स आय एम नॉट टॉकिंग अबाउट मॅक्रो इकॉनॉमिक्स, म्हणजे देशाच्या इकॉनॉमिक्स बद्दल वगैरे नाही. परंतु जर माझी प्रॅक्टिस आहे, जर माझा दवाखाना आहे, जर मी काहीतरी उद्योग व्यवसाय काहीतरी करतोय, तर त्यातलं जे तत्व आहे ते फारच सोपं आहे. ते की माझा जो खर्च आहे त्या खर्चामध्ये सगळ्या गोष्टी, माझ्या वेळेची किंमत, माझ्या जागेची किंमत, या सगळ्या गोष्टी धरून जे काही आहे त्याच्यापेक्षा माझं उत्पन्न थोडं जास्त पाहिजे. प्रश्न एकच येतो, किती जास्त पाहिजे? याचं उत्तर जर समजलं तर मला वाटतं आयुष्यात काही दुसरे प्रश्न राहणार नाही. माझ्या गरजा काय आहेत त्या गरजा ओळखून त्या हिशोबाने जर मी माझं काम, त्याच्या कामाच्या इकॉनॉमिक्सचा जर विचार केला तर मला असं वाटतं की मी सुखी, समाधानी, ऍट द सेम टाइम ज्याचे समाजामध्ये एक नाव आहे अशा पद्धतीचा एक मी डॉक्टर होऊ शकेल असं मला वाटतं. दॅट डझंट मीन दॅट मोठे हॉस्पिटल्स आपण करू नये, केले पाहिजे. समाजाला त्याची गरज आहे. ते करत असताना ऑब्व्हियसली बँकेचं लोन घेतलं पाहिजे. ते लोन घेतलं तर ते परतही फेडायला लागतं. ते फेडायचं असेल तर त्याची गणित जमायला लागतात. आणि होतं काय की मेडिकलला येणारे बहुतेक मुलं 10वीतच गणित सोडून देतात आणि त्याच्यानंतर त्यांना या हिशोबाचं जे आहे तो केवळ कुठला तरी एक कन्सल्टंट काय जे सांगेल त्या कन्सल्टंटच्या सांगण्यावरून बऱ्याच लोकांची ही गणितं पुढे येतात आणि त्यामध्ये त्यांचं नुकसान होतं. अनेक ठिकाणी, छोट्या गावामध्ये, मोठ्या गावामध्ये, शहरामध्ये अनेक लोकांशी बोलताना माझ्या हे लक्षात येतं की हे गणित, हे जे सोपं गणित आहे फार, की माझा खर्च किती होणार आहे आणि माझं उत्पन्न साधारण किती होणार आहे, किंवा हा खर्च काढण्यासाठी माझं उत्पन्न किती असणं आवश्यक आहे, त्याच्यासाठी मी किती काम केलं पाहिजे, मी 10 पेशंट बघायचे की 90 पेशंट बघायचे, हे मी ठरवलं पाहिजे. आणि हे ठरवण्याचं जे काम आहे ते मला असं वाटतं की त्या बॅलन्सशी संबंधित आहे. या तिन्ही गोष्टींमधला बॅलन्स जर आपण साधू शकलो तर मला असं वाटतं की आपण जास्त यशस्वी आणि जास्त समाधानी डॉक्टर होऊ शकू आणि समाजासाठी आपण जास्त चांगलं काम करू शकू. आपल्या सगळ्यांसाठी ऍक्च्युली तसं फार सोपं आहे. इतर कुठल्याही व्यवसायामध्ये जे नाही ते आपल्याकडे उपलब्ध आहे. एक लाईट हाऊस आपल्यासाठी आपल्या हिपोक्रॅटिक ओथ मध्ये लिहून दिलेला आहे. आपल्याला फक्त त्या ओथकडे बघण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये साधारणपणे जी 5 मुद्दे आहेत त्या 5 मुद्द्यांवरती, आणि तुम्ही प्रशिक्षण घेणारच असाल IMA च्या वतीने, तर मला असं वाटतं की पहिल्यांदा त्या हिपोक्रॅटिक ओथच्या बद्दलचं प्रशिक्षण घेण्याची गरज, not because people have forgotten, but because people don't know about it. म्हणजे ते माहिती होतं आणि विसरले तर त्याचं काही मला विसरू शकतो आपण आयुष्यामध्ये. दगदग असते, काम असतं, खूप प्रपंच वेगवेगळे असतात, विसरू शकतो. परंतु माहितीच नाही हे जे आहे प्रकरण सध्याचं, ते बदलण्याची मला गरज वाटते. आणि IMA जर करायचंच असेल, वी हॅव अ लाईट हाऊस, आपल्याला दिशा दाखवणारं एक स्तंभ, प्रकाशस्तंभ आहे. त्यामुळे आपण आपली जी होडी आहे, आपलं जे आपण ज्या मार्गाने जाणार आहोत तो मार्ग आपल्याला ठरवून दिलेला आहे, आपल्याला दाखवलेला आहे. आपल्याला फक्त बघायचं आहे. आपल्याला त्या कशाची जाहिरात आहे, उघडे डोळा उघडा डोळे बघा नीट, तसं ते म्हणजे नीटची परीक्षा नाही, पण ते ऍक्च्युली एका लातूरच्या क्लासवाल्यांनी त्याची जाहिरात केली म्हणून मला ती आठवली. तर आपल्याला फक्त ते बघायचं आहे आणि ते बघण्याचं काम जर आपण केलं तर आपल्याला
हा जो हे जे तिन्ही मुद्दे ज्याचा उल्लेख मी या ठिकाणी केला, इथिक्स, इक्विटी आणि इकॉनॉमिक्स, हे तिन्ही मुद्दे मला असं वाटतं आपल्याला आपल्या हिपोक्रॅटिक ओथमध्ये सापडतील आणि ते जर आपण कुठेतरी कायम मनामध्ये ठेवलं, बॅक ऑफ द माइंडला ठेवलं तर आपल्या सगळ्यांसाठी आणि एकूणच समाजासाठी, कारण डॉक्टर हा केवळ स्वतःसाठी नसतोच, मुळातच नसतो, डॉक्टर हा समाजासाठी असतो. डॉक्टरांच्यामुळे समाज एका विशिष्ट पद्धतीने घडतो. समाजामध्ये जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये बदल करणारे चेंज एजंट्स जे असतात गावामध्ये, शहरामध्ये, त्यातले जे 4-5 लोक असतील, त्या समजा 10 लोक असतील एखाद्या शहरामध्ये, तर त्यातले 8 डॉक्टर असतात. हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने काम कराल आणि तुम्ही ती ओथ जर कायम मनामध्ये ठेवून काम करू शकलात तर निश्चितपणे तुमचं आयुष्य आणि समाजाचं आयुष्य अधिक चांगलं होऊ शकेल. आपल्या सगळ्यांना या निमित्ताने शुभेच्छा. धन्यवाद. डॉक्टर सुधीर संगलेजा यांना मी विनंती करते, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर नितीन करीर यांचा सत्कार. सर थोडं पुढे या. डॉक्टर नितीन करीर, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, हे सर्वोच्च प्रशासकीय पद भूषवणारे पहिले वैद्यकीय पदवीधर. प्रशासकीय सुधारणांचा सातत्याने पाठपुरावा करणारे आणि यंत्रणेवर पकड असल्याने प्रशासकीय गतिमानता अंमलात आणू शकणारे कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर अधिकारी. अहमदनगरमधील छोट्या गावातून शिक्षण घेऊन स्वकर्तृत्वावर पुढे आलेले, शहरांबरोबरच ग्रामीण भागातील प्रश्नांबाबत आस्था असणारे, राज्याच्या व्यापक हितासाठी योजना आखताना व निर्णय घेताना सामान्य माणसाकरता मनाची एक खिडकी सदैव उघडी ठेवण्याची संवेदनशीलता असलेले, अफाट वाचन, कुशाग्र बुद्धी, तीव्र स्मरणशक्ती, राज्यापुढील प्रश्नांची सखोल जाण, याबरोबरच कामाचा प्रचंड आवाका आणि धडाडीची निर्णय क्षमता, या गुणांमुळे राज्य प्रशासनातील सर्वाधिक कार्यक्षम आणि त्याच वेळी लोकप्रिय असलेले अधिकारी. वैद्यकीय व्यवसायाविषयी विशेष आपुलकी असणारे व संकट समय मोलाची मदत करणारे पुण्याच्या विजय मेडिकल कॉलेजचे माजी विद्यार्थी डॉक्टर नितीन करीर यांना सन्मानपूर्वक हे मानपत्र देताना IMA नाशिक शाखेला विशेष अभिमान वाटत आहे. नूतन अध्यक्ष डॉक्टर सुधीर संगलेजा यांचा इतर काही संस्थांद्वारे सत्कार होणार आहे. मी त्यांना स्टेजवरती आमंत्रित करते. IMA नाशिक रोड प्रेसिडेंट डॉक्टर सारंग दराडे, सेक्रेटरी डॉक्टर रमेश घाटगे, ट्रेजरर डॉक्टर सुनील पाटील. यस इकडे समोर. नाशिक गायनॅक असोसिएशन
असोसिएशनचे प्रेसिडेंट डॉक्टर विनय मोगल, डॉक्टर सुरसुसे, येस सर, इकडे समोर. हो सर, येस. नाशिक रेडिओलॉजी असोसिएशन कडून डॉक्टर विजय वर्वे, डॉक्टर किशोर भंडारी आणि डॉक्टर मंजुषा कुलकर. बाजू थोडं माझं. लिव्हा न्यू नाशिक कडून डॉक्टर दीपक चौधरी, डॉक्टर प्रशांत वाणी. वेट. थँक यू. बरंच सांग. येस सर, थँक्यू. डॉक्टर सचिन पाटील, डॉक्टर मिलिंद मराडिया, डॉक्टर सागर भालेराव, डॉक्टर श्याम चौधरी. एक मिनिट. इथिकली प्रॅक्टिस करायला नाशिक ENT असोसिएशन तर्फे डॉक्टर पंकज भट, डॉक्टर किरण शिंदे, डॉक्टर प्रिया कुलकर्णी. राष्ट्रगीत शुरू करूया. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा